कल्पना करा, सकाळची वेळ आहे, एखाद्या भयंकर ट्रॅफिकमध्ये आपली गाडी कुठेतरी अडकली आहे. हो, आणि त्यात भर म्हणून ऑफिसमधून बॉसचा एखादा अत्यंत संतापजनक मेसेज अचानक मोबाईलवर झळकतो. एक्झॅक्टली. आणि मग डोक्यात आज दिवसभरात करायचे त्या हजारो कामांचे एक भयंकर काहूर माजतं. अशावेळी जेव्हा स्वतःच्याच मनावरचा ताबा सुटत चाललाय असं वाटतं. तेव्हा साहजिकच आपण एखादा झटपट उपाय शोधायला लागतो. हो ना? म्हणजे आपल्याला वाटतं की चला एखादं नवीन स्ट्रेस मॅनेजमेंटचा ॲप डाउनलोड करूया किंवा एखादं शांत करणारं गाणं ऐकूया. पण आजच्या या सखोल चर्चेत आपल्याकडे जे स्रोत आले आहेत ते एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनपेक्षित उपायाकडे बोट दाखवत आहेत. आणि तो उपाय काय आहे हे ऐकल्यावर कदाचित अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. नक्कीच. कारण आज आपण ज्या नोट्स आणि विश्लेषणात्मक समरीचा अभ्यास करणार आहोत ते चक्क समर्थ रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथावर आधारित आहेत. आता दासबोध म्हटलं की अनेकांना वाटेल की आपण इथे एखाद्या पारंपरिक धार्मिक पारायणाबद्दल बोलणार आहोत. राईट. आणि तोच गैरसमज आज आपल्याला दूर करायचा आहे. कारण तसं अजिबात नाहीये. आज आपण या ग्रंथाकडे एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आपल्या एका स्रोताने याला खूप छान नाव दिलंय, द दासबोध मॅन्युअल, अ प्रॅक्टिकल गाईड टू माइंडफुल ॲक्शन. हे नावच खूप काही सांगून जातं. हा केवळ एक जुना ग्रंथ नाहीये, तर खऱ्या अर्थाने एक मॅन्युअल आहे. अगदी बरोबर. या जुन्या वाटणाऱ्या ग्रंथात आजच्या कॉर्पोरेट जगातील नात्यांमधल्या आणि स्वतःच्या मनातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची अचूक उत्तरे कशी दडली आहेत हे आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. सुरुवात अतिशय अचूक केलीत. ते दासबोधाला केवळ एक पूजनीय वस्तू म्हणून अजिबात पाहत नाहीत. ते याकडे एक अत्यंत प्रगत सायकोलॉजिकल टूलकिट किंवा किंवा मानसिक हत्यार म्हणून पाहतात. म्हणजे बऱ्याचदा अध्यात्म आणि आपले रोजचे व्यावहारिक जीवन या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी आहेत असा आपला एक सर्वसाधारण गैरसमज असतो. अगदी तोच. पण ही जी उपलब्ध माहिती आहे ती स्पष्ट करते की हा ग्रंथ मुळात माणसाच्या दैनंदिन संघर्षातूनच उभा राहिला आहे. यात केवळ ढोबळ तत्वज्ञान नाहीये. म्हणजे हवेतल्या गप्पा नाहीयेत. अजिबात नाही. एखाद्या कठीण प्रसंगात स्वतःच्या मनाला आणि कृतीला योग्य दिशा कशी द्यायची याचा अत्यंत सूक्ष्म आणि आपण ज्याला मेकॅनिकल म्हणतो तसं विश्लेषण या स्रोतांमध्ये पाहायला मिळतं. आणि हेच विश्लेषण समजून घेण्यासाठी या ग्रंथाची मूळ रचना कशी आहे हे पाहणं खूप रंजक ठरतं. मी जेव्हा नोट्स वाचत होते तेव्हा पाहिलं की याचा उल्लेख 20 दशक आणि 100 समास असा केलेला आहे. हो, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ते चॅप्टर्स आणि सबसेक्शन्स आहेत. राईट. पण त्याहीपेक्षा मला जी गोष्ट सर्वात जास्त खिळवून ठेवणारी वाटली ती म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ गुरु-शिष्य संवादाच्या स्वरूपात आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण ती केवळ एका बाजूने दिलेली प्रवचने नाहीत. हो ना. इथे शिष्य प्रश्न विचारतोय, त्याच्या मनात शंका आहे, तो गोंधळलेला आहे, अगदी आजच्या काळातल्या आपल्यासारखाच. आणि गुरु त्याच्या त्या प्रश्नांची अत्यंत तार्किक उत्तरे देत आहेत. एक प्रकारे ही सोक्राटिक पद्धत आहे, जिथे प्रश्नांमधून उत्तरांचा वेध घेतला जातो. बरोबर. आणि ही संवाद शैली या ग्रंथाचे गांभीर्य अधिक वाढवते असं मला वाटतं. नक्कीच वाढवते, कारण ती थेट मानवी मनाच्या संभ्रमावर बोट ठेवते. तेव्हा हे स्पष्ट होतं की शिष्याचे प्रश्न केवळ देवाधर्मापुरते मर्यादित नाहीत. म्हणजे ते अजून कुठल्या विषयांवर आहेत? ते मानवी स्वभाव, समाजात वावरताना येणाऱ्या अडचणी, दैनंदिन व्यवहार आणि अगदी लोकांच्या प्रवृत्ती कशा ओळखाव्या यावर आधारित आहेत. त्यात राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यांचे संदर्भही येतात. अच्छा. म्हणजे हा ग्रंथ केवळ एकांगी उपदेश न राहता तो मानवी आयुष्याच्या संपूर्ण स्पेक्ट्रमला वेगवेगळ्या छटानं कव्हर करतो तर. अगदी. तो शिष्याला केवळ काय करावे हे सांगत नाही, तर ते का करावे आणि कसे करावे याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देतो. क्या बात आहे. एक प्रकारे हा आजच्या काळातल्या एखाद्या सेल्फ हेल्प पुस्तकासारखा किंवा जीवनासाठी आवश्यक असलेल्या हाऊ टू गाईड सारखाच वाटतोय. होय. आणि जर आपण ह्या तर्काचा धागा पकडला आणि या ग्रंथाला खरोखरच एक मॅन्युअल मानलं, तर कुठल्याही मॅन्युअलप्रमाणे याचा एक पहिला धडा असणारच. राईट. म्हणजे विस्कळीत झालेले आयुष्य रुळावर आणायची सुरुवात नक्की कुठून करायची. तर आपले स्रोत अतिशय स्पष्टपणे एकाच गोष्टीकडे निर्देश करतात आणि ती गोष्ट म्हणजे आपले मानवी मन. एक्झॅक्टली. मन जिंकलं की जीवन जिंकलं, हा या ग्रंथाचा एक अत्यंत पायाभूत विचार आहे. इथेच खऱ्या अर्थाने या मॅन्युअलच्या कार्यपद्धतीची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. होय, कारण माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक कृती, मग तो घेतलेला एखादा मोठा व्यावसायिक निर्णय असो
वा, रागाच्या भरात कुटुंबातील व्यक्तीला बोललेला एखादा वाईट शब्द असो. अगदी बरोबर. त्याची सुरुवात मनातल्या एका छोट्याशा विचारानेच होते. दासबोध या मनाच्या मेकॅनिझमवर, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर सविस्तर भाष्य करतो. आणि महत्वाचं म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे म्हणजे भावनांना मारून टाकणे नाहीये ना. अजिबात नाही. भावना आणि बुद्धी यांच्यात योग्य तो समन्वय साधणे. आणि इथेच या ग्रंथातील सर्वात महत्वाचा आणि कळीचा शब्द समोर येतो. कोणता? तो शब्द आहे विवेक. विवेक म्हणजे केवळ शहाणपण नव्हे, तर निराक्षीर विवेक. म्हणजे योग्य आणि अयोग्य, सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्याची तीक्ष्ण क्षमता. बरोबर. थांबवते थोडं इथे. हे विवेकाचं तत्व ऐकायला खूप तार्किक आणि सोपं वाटतं, पण इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. कसा काय? आपण माणसं मुळातच भावनिक प्राणी आहोत ना. आपली जळणघडणच अशी आहे की संकटाच्या वेळी आपला मेंदू तार्किक विचार करण्याआधी भावनिक प्रतिक्रिया देतो, ज्याला आजच्या सायकोलॉजीमध्ये अमिगडाला हायजॅक म्हणतात. हो, जेव्हा भावना मेंदूचा ताबा घेतात. राईट. जेव्हा आपण अत्यंत रागात असतो, अपमानाने पेटलेले असतो किंवा भीतीने थिजलेले असतो, तेव्हा ही बुद्धी आणि हा विवेक कुठेतरी हरवून जातो. हां, एक अतिशय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. मग अशा आणीबाणीच्या परिस्थितीत हा विवेक नक्की कसा आणि कुठे वापरायचा? हाच तर या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत अचूक सूत्रात दिले आहे. ते सूत्र आहे ज्ञान अधिक विवेक अधिक कृती बरोबर यशस्वी जीवन. ज्ञान अधिक विवेक अधिक कृती. आता तुम्ही विचारलात तसा प्रश्न पडतो की जेव्हा भावनांचा उद्रेक होतो तेव्हा विवेक कसा वापरायचा. इथे विवेक म्हणजे एक लांबलचक विचार प्रक्रिया नाहीये. मग काय आहे विवेक? विवेक म्हणजे कुठलीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देण्यापूर्वी घेतलेला एका क्षणाचा पॉज किंवा थांबा. वा, हे स्पष्टीकरण खूपच रंजक आहे. जर मला यासाठी आजच्या काळातील एखादी अॅनॉलॉजी किंवा साधर्म्य सांगायचं झालं तर मला गाडीच्या क्लचचं उदाहरण अगदी चपखल वाटते. क्लच. ते कसं? अधिक क्लच दाबतो. क्लच दाबताच काय होतं तर वेगाने फिरणाऱ्या इंजिनचा आणि गाडीच्या चाकांचा संपर्क तुटतो. क्या बात है. इंजिन आतल्यात कितीही वेगाने फिरत असलं तरी गाडीची चाकं पुढे जात नाहीत. हा विवेक म्हणजे मानवी मनाचा क्लच आहे. अतिशय सुंदर आणि अचूक अॅनॉलॉजी आहे. म्हणजे भावनांचा कितीही उद्रेक झालेला असला तरी विवेक हा बुद्धी आणि प्रत्यक्ष कृती यांमधील संपर्क एका सेकंदासाठी तोडतो आणि आपल्याला योग्य तो गिअर बदलण्याची म्हणजेच योग्य तो विचार करण्याची संधी देतो. आणि नेमकी हीच मेकॅनिझम दासबोधात अपेक्षित आहे. म्हणूनच इथे अंधश्रद्धेला अजिबात जागा दिलेली नाहीये. अंधश्रद्धेचा मुद्दा इथे कसा येतो? कारण बऱ्याचदा जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा लोक चमत्कार घडण्याची वाट पाहतात, नशिबाला दोष देतात किंवा कोणातरी दैवी शक्तीवर विसंबून राहतात. हो, हे तर आपण सर्रास पाहतो आजूबाजूला. पण दासबोध अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतो की इथे कोणतेही चमत्कार नाहीत. तुमचा स्वतःचा विवेक आणि बुद्धीच तुम्हाला या भवसागरातून तारू शकते. राईट. म्हणजे भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात कारण तिथे तो क्लच दाबलेला नसतो. एक्झॅक्टली. विचारांची ती स्पष्टता नसते. विवेकाने घेतलेला निर्णय हा परिस्थितीचं आकलन करून घेतलेला असतो, त्यामुळे तो वास्तवाला धरून असतो. म्हणजे केवळ माहिती किंवा डेटा असणं पुरेसा नाहीये. आजच्या युगात आपल्याकडे माहितीची काहीच कमतरता नाहीये. इंटरनेटवर सर्व काही उपलब्ध आहे. पण ती माहिती कधी, कुठे आणि कशी वापरायची हे ठरवणारी चाळणी म्हणजे विवेक. पण समजा एखाद्याने हा विवेकाचा क्लच योग्य वेळी दाबला, परिस्थितीचं योग्य आकलन केलं आणि काय करायला हवं याचा अत्यंत अचूक निर्णयही घेतला, पण पुढे काहीच केलं नाही तर? केवळ विचारांच्या पातळीवर घेतलेल्या निर्णयांना काही अर्थ उरतो का? अजिबात नाही. आणि इथेच दासबोधाचा पुढचा आणि सर्वात आक्रमक टप्पा सुरू होतो. हा मॅन्युअर केवळ मानसिक व्यायाम शिकवून थांबत नाही. म्हणजे प्रत्यक्ष ॲक्शनबद्दल बोलतो. होय, आपल्या स्रोतांमधील 60 सेकंदांच्या समरीमध्ये एक ओळ प्रामुख्याने अधोरेखित केली आहे. केल्याने होत आहे हे आधी केलेची पाहिजे. हां, तर खूप प्रसिद्ध विचार आहे. या ग्रंथाचा खरा कोर मेसेज आहे. कृतीला कोणताही पर्याय नाही. तुम्ही विवेकाने कितीही उत्तम योजना आखा, तुमचे विचार कितीही उच्च प्रतीचे असू द्यात, जोपर्यंत प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत शून्य. अगदी. जोपर्यंत तुम्ही जमिनीवर उतरून प्रत्यक्ष कृती करत नाहीत तोपर्यंत त्या सगळ्या बौद्धिक कसरतीची किंमत काहीच नाही. कृतीतूनच वास्तव बदलते, नुसत्या विचारांनी नाही.
आणि ही गोष्ट आजच्या काळाशी किती भयानकपणे मिळती-जुळतीये हे माझ्या आत्ता लक्षात येतंय. कसं काय? आज आपण ज्याला ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार करणे म्हणतो, ती एक खूप मोठी मानसिक समस्या बनली आपल्या सगळ्यांसाठी. हो ना, लोक नुसता विचारच करत बसतात. आपण तासनतास फक्त विचार करतो, प्लॅनिंग करतो, वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहतो, पण प्रत्यक्ष काम सुरू करायची वेळ येते, तेव्हा मात्र आपण मागे हटतो. आपण कृती करण्याऐवजी कृतीची पूर्वतयारी करण्यातच आपली सगळी ऊर्जा खर्च करतो. राईट, की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि मला वाटतं आजच्या काळात हा आळस केवळ शारीरिक नसून तो मानसिक आळस आहे. मानसिक आळस, अगदी योग्य शब्द वापरलात. निर्णय घेऊन त्यानुसार काम टाळण्याचा आळस बरोबर. आणि दासबोध या मानसिक आळसावर प्रहार करतो. प्रयत्नांशिवाय, कष्टांशिवाय यश मिळेल हा विचारच मुळात चुकीचा आहे, असा हा ग्रंथ स्पष्ट सांगतो. म्हणजे कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी सतत आणि सातत्याने कृती करावीच लागते. आणि विशेष म्हणजे हे सूत्र केवळ ऐहिक किंवा व्यावहारिक यशासाठी नाही, तर आध्यात्मिक यशासाठी तितकेच लागू आहे. अच्छा, म्हणजे अध्यात्मातही कृती महत्वाची आहे. होय, इथे आपण अध्यात्माच्या व्याख्येवर थोडं थांबून विचार करायला हवा. दासबोधातील अध्यात्माची संकल्पना ही सर्वसामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळी आहे. हो, कारण सर्वसाधारणपणे अध्यात्म हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर काय येतं? सर्वसंग परित्याग केलेला, हिमालयात कुठेतरी डोळे मिटून बसलेला एखादा संन्यासी. ज्याला संसाराशी आणि रोजच्या जगण्याशी काहीही देणेघेणे नाहीये. एक्झॅक्टली. पण आपल्या नोट्स स्पष्ट करतात की दासबोधाला हे असं पलायनवादी अध्यात्म अजिबात मान्य नाहीये. संकटांना घाबरून पडून जाणे हे अध्यात्म असूच शकत नाही. अगदी तंतोतंत. दासबोधाची शिकवण आहे की अध्यात्म म्हणजे संसार सोडून देणे नव्हे, तर संसारात राहून त्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून योग्य प्रकारे जगणे. म्हणजे अध्यात्म म्हणजे एक प्रकारचा बॅलेन्स किंवा संतुलन आहे तर? राईट. संसारात राहूनही संसारातील मोहापासून, रागापासून आणि विकारांपासून अलिप्त राहण्याची कला म्हणजे खरे अध्यात्म. तुम्ही तुमच्या कर्तव्यांपासून पळ काढू शकत नाही. अजिबात नाही. तुम्हाला कृती ही करावीच लागेल, पण ती कृती फळाच्या आशेने किंवा अहंकाराने न करता अत्यंत विवेकाने करणे हेच या ग्रंथाचे मुख्य सूत्र आहे. हे संतुलन समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या रोजच्या आयुष्याकडे वळूया. नक्कीच. म्हणजे बघा, अध्यात्म म्हणजे हिमालयात जाऊन शांती शोधणे सोपे आहे, कारण तिथे तुम्हाला त्रास देणारं कोणीच नसते. पण खरा कस कुठे लागतो? रोजच्या जगण्यात. हो, जेव्हा तुम्ही सकाळी गर्दीच्या ट्रेनमध्ये प्रवास करत असता आणि कोणीतरी तुम्हाला धक्का मारून पुढे जातं, तेव्हा न चिडता आपला बॅलन्स टिकवून ठेवणं हे खरं अध्यात्म आहे. खूप छान उदाहरण. किंवा ऑफिसमध्ये जेव्हा तुमच्या पाठीमागे गल्लीच्छ राजकारण सुरू असतं, कुणीतरी तुमच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतं, तेव्हा त्या राजकारणाचा भाग न बनता, स्वतःचा संयम न गमावता, अत्यंत व्यावसायिकपणे आपलं काम चोख बजावणं ही खरी आध्यात्मिक परीक्षा आहे. एक्झॅक्टली. आणि ही परीक्षा तर आपल्याला रोजच द्यावी लागते. कारण आपण एका समाजात राहतो. संसारात किंवा कॉर्पोरेट जगात वावरायचे म्हणजे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांशी आपला रोजचा संबंध येणारच. तुम्ही एकटे राहून काहीही साध्य करू शकत नाही. राईट. म्हणूनच या मॅन्युअलचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा विभाग हा लोकांशी कसे वागावे यावर केंद्रित आहे. आपल्या स्रोतांमधली विश्लेषणात याला आजच्या परिभाषेत अत्यंत समर्पक शब्द वापरला आहे. कोणता शब्द? रिलेशनशिप मॅनेजमेंट. हा ग्रंथ केवळ वैयक्तिक विकासावर थांबत नाही, तर तो इतरांशी जुळून घेण्याचं अचूक तंत्रही शिकवतो. आजच्या काळात जिथे नेटवर्किंग आणि कनेक्शन्स या शब्दांना प्रचंड महत्त्व आहे, तिथे हे ऐकणं खरंच खूप कुतूहलाचं ठरतं. हो ना? दासबोधासारखा ग्रंथ रिलेशनशिप मॅनेजमेंटबद्दल नक्की काय सांगतो? कारण नुसतं लोकांशी चांगलं वागा असा वरवरचा सल्ला तर कोणीही देऊ शकतं. दासबोधाचा दृष्टिकोन खूप प्रॅक्टिकल आणि कधीकधी कठोरही आहे. लोकांशी नम्रपणे वागणे, विचार करून बोलणे हे तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा स्रोतांमध्ये नमूद केला आहे. तो कोणता? तो म्हणजे योग्य लोकांची निवड करणे. हा ग्रंथ अत्यंत स्पष्टपणे सांगतो की सर्वांशी मैत्री करणे शक्य नसते आणि ते गरजेचेही नसते. अच्छा, म्हणजे कुणाशी मैत्री करावी हे पारखून ठरवायचं. होय, तुमची संगत कशी आहे यावर तुमचे विचार आणि पर्यायाने तुमचे भविष्य ठरते. जे लोक तुम्हाला नकारात्मकतेकडे ओढतात
किंवा ज्यांच्या विचारात स्पष्टता नाही अशा लोकांपासून जाणीवपूर्वक अंतर राखणे हे देखील या रिलेशनशिप मॅनेजमेंटचाच एक भाग आहे. म्हणजे हा केवळ सद्वर्तनाचा पाठ नाहीये, तर हे एक प्रकारचे बाउंड्री सेटिंग किंवा स्वतःभोवती सीमारेषा आखायला शिकवणारं मॅन्युअल आहे. एक्झॅक्टली. आणि या सर्वांमध्ये स्रोतांनी एका अत्यंत मोठ्या धोक्याचा इशारा दिलाय. एक असा शत्रू जो बाहेरून येत नाही तर आपल्या आतूनच निर्माण होतो. हो, आणि तो शत्रू म्हणजे अहंकार. मानवी नात्यांमधील हा सर्वात मोठा विलन आहे असं मला वाटतं. नक्कीच. अहंकार हा माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर का आहे याचं खूप सायकोलॉजिकल स्पष्टीकरण या सूत्रांमध्ये दडलेलं आहे. म्हणजे कसं? अहंकार माणसाला खाली आणतो असं केवळ तत्वज्ञान म्हणून सांगितलेलं नाहीये. त्याचं मेकॅनिझम समजून घ्या. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होतो तेव्हा सर्वात पहिली कोणती गोष्ट घडत असेल? ती व्यक्ती इतरांना कमी लेखायला लागते. ते तर आहेच, पण मुख्य म्हणजे ती व्यक्ती नवीन गोष्टी शिकणं थांबवते. अहंकारी माणसाला असं वाटू लागतं की आपल्याला सगळं काही समजतं. राईट. त्यामुळे तो इतरांचे विचार, त्यांचे दृष्टिकोन ऐकून घेणं बंद करतो. तो फीडबॅक घेण्यास नकार देतो. अगदी अचूक. आणि आजच्या कॉर्पोरेट जगात यालाच आपण फीडबॅक लूप ब्रेक होणे असं म्हणतो. होय. जेव्हा एखाद्या लीडरमध्ये किंवा टीम मेंबरमध्ये अहंकार शिरतो तेव्हा तो स्वतःच्याच एका बंदिस्त जगात राहायला लागतो. आजच्या जगात आपण ज्याला कोलॅबरेशन किंवा टीमवर्क म्हणतो ते अहंकाराच्या उपस्थितीत शक्यच होत नाही. कारण टीमवर्कसाठी दुसऱ्याचे विचार ऐकून घेण्याची, स्वतःची चूक मान्य करण्याची आणि प्रसंगी दुय्यम भूमिका स्वीकारण्याची लवचिकता असावी लागते. आणि अहंकार ही लवचिक अस्मष्ट करतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल तरी अहंकारामुळे तुम्ही एकटे पडता आणि अंतिम ध्येयापासून भरकटता. म्हणूनच स्वतःच्या मनावर सतत लक्ष ठेवणे, आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, ज्याला आपण आज सेल्फ अवेअरनेस म्हणतो. हेच तर दासबोधातील अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे. स्वतःच्या कृतींचे आणि विचारांचे त्रयस्थपणे परीक्षण करण्याची क्षमता विकसित करणे हाच अहंकार दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. आत्तापर्यंतच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवतीये मला. कोणती? आपण ज्या मानसिक क्लचची, विवेकाची, अतिविचार थांबवून कृतीकरणाबद्दलची आणि अहंकारामुळे मोडकळीस येणाऱ्या टीमवर्कची चर्चा केली, हे सगळे नियम आजच्या आधुनिक जगात तंतोतंत लागू होतात. अगदी 100% लागू होतात. पण तरीही एक शंका अशी येते की ज्या काळात हे सगळं लिहिलं गेलं तो काळ खूप संथ होता. आज आपण 21व्या शतकात आहोत. आपल्या हातात सतत एक स्मार्टफोन असतो. हो, एका क्लिकवर सगळं जग असतं. जगात कुठेही घडलेली घटना सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचते. या माहितीच्या स्फोटाच्या, अत्यंत वेगवान आणि धावपळीच्या तंत्रज्ञानाच्या जगात या जुन्या मॅन्युअलचा खरोखरच थेट आणि रोजच्या जगण्यात काही उपयोग आहे का? या प्रश्नाचं उत्तर स्रोताच्या अंतिम विश्लेषणात अत्यंत प्रभावीपणे दिले आहे. किंबहुना आजच्या काळातच या ग्रंथाची सर्वात जास्त गरज आहे असं मला वाटतं. असं का? कारण आजचे जग हे माहितीने भरलेले आहे पण ज्ञानाने नाही. नोट्समध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केले आहे की आजच्या काळात माणसाचा स्ट्रेस प्रचंड वाढला आहे. भविष्याबद्दलचा गोंधळ वाढला आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आजूबाजूला लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स अगणित आहेत. एक्झॅक्टली. अशा वेळी आपला फोकस किंवा एकाग्रता टिकवून ठेवणे हे एक मोठं आव्हान बनले आहे. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. कारण तंत्रज्ञानाने आपल्याला भौतिक सुखसोयी दिल्या, जग जवळ आणलं, पण त्याच वेळी त्याने आपली लक्ष केंद्रित करण्याची नैसर्गिक क्षमताही राहून घेतली आहे. आपण सतत एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर उड्या मारत असतो. हो ना? एका बातमीवरून दुसऱ्या बातमीवर. आणि या सततच्या माऱ्यामुळे मन अत्यंत अस्थिर आणि एका जागी न टिकणारे बनले आहे. आणि नेमक्याच याच अस्थिरतेवर उपाय म्हणून दासबोधाची तत्वे कामाला येतात. ती कशी? जेव्हा आजूबाजूला खूप गोंधळ असतो तेव्हा दासबोध आपल्याला क्लॅरिटी किंवा विचारांची स्पष्टता देतो. तो आपल्याला शिकवतो की बाहेरच्या जगावर आपलं नियंत्रण असू शकत नाही, पण स्वतःच्या मनावर नक्कीच असू शकते. राईट. आपला माइंडसेट जर मजबूत असेल, आपला स्वतःचा विवेक जर जागा असेल, तर बाहेरच्या जगातील कोणत्याही घडामोडींचा आपल्या आतल्या शांतीवर परिणाम होत नाही. वा. हे जुने तत्वज्ञान आजच्या डिजिटल जगात आपल्याला आपलं लक्ष केंद्रित ठेवायला, नको असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करायला आणि प्रत्यक्ष कृतीवर लक्ष केंद्रित करायला एक मजबूत आधारस्तंभ म्हणून मदत करते. म्हणजे काळ कितीही बदलला, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, तरी मानवी मनाचं मूळ प्रश्न आणि त्याचे खेळ तेच राहतात. आणि म्हणूनच दासबोधासारख्या मॅन्युअलची प्रासंगिकता कधीच कमी होत नाही.
जर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचे सार आपल्याला अगदी थोडक्यात मांडायचे झाले तर ते या 3 अत्यंत प्रभावी सूत्रांमध्ये सांगता येईल जे आपल्या श्रोत्यांनी अधोरेखित केले आहेत. नक्कीच. पहिले, स्वतःचे मन स्थिर ठेवा. दुसरे, प्रत्येक कृतीपूर्वी आपला विवेक किंवा तो मानसिक क्लच वापरून निर्णय घ्या. आणि तिसरे, विचारांच्या जाळ्यात न अडकता, फळाची चिंता न करता सतत योग्य ती कृती करत राहा. अगदी परिपूर्ण असा हा निष्कर्ष आहे. ही 3 सूत्रे केवळ वाचून सोडून देण्यासारखी नाहीत, तर ती रोजच्या जगण्यात अंमलात आणण्यासाठी आहेत. जर आपण हे 3 नियम पाळले तर आयुष्यातील गुंतागुंत नक्कीच कमी होते. आणि जगणे अधिक स्पष्ट, सोपे आणि मजबूत होते. आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेची सांगता करण्यापूर्वी या सर्व स्रोतांच्या आधारावर मला एका गोष्टीकडे ऐकणाऱ्यांचं लक्ष वेधून घ्यायचे आहे, ज्यावर आपण प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा. होय, तो विचार नक्की सांगा. आपण सगळेच दिवसातून शेकडो वेळा आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशन्सना, ईमेल्सना किंवा सोशल मीडियावरील पोस्ट्सना अत्यंत तातडीने काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो. जणू काही ती आपली एक ऑटोमॅटिक सिस्टीमच बनली आहे. खरंय, तो एक रिफ्लेक्स ॲक्शनसारखा प्रकार झालाय. पण जर आपण ठरवलं की यापुढे कोणतीही कृती करण्याआधी, मग तो एखाद्या संतापजनक मेसेजला दिलेला रिप्लाय असो, ऑफिसमधील एखादा तातडीचा वाटणारा निर्णय असो किंवा नुसतंच सोशल मीडिया ॲप ओपन करण्याची सवय असो, आपण फक्त 2 सेकंड थांबणार आहोत. हां. फक्त 2 सेकंदांचा तो विवेकाचा पॉज घेणार आहोत. जर आपण खरोखरच हा 2 सेकंदांचा ब्रेक घेतला आणि स्वतःला विचारलं की मी हे का करत आहे, तर आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त आयुष्यातील स्ट्रेस किती झपाट्याने कमी होऊ शकेल. हां, खरोखरच एक खूप प्रभावी प्रयोग ठरू शकतो. नक्कीच. या एका अत्यंत छोट्याशा कृतीने आपल्या संपूर्ण दिवसाच्या नियोजनात आणि मानसिक शांततेत किती मोठा बदल घडून येईल यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह.